झी 24 तास एक पाऊल पुढे। 2013 या वर्षाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या विषयाच्या मराठी सिनेमानं होतीये। इतकंच नाही तर आगळ्या वेगळ्या विषयांचा हा ट्रेंड संपूर्ण वर्षभरच पाहायला मिळणार आहे। ही एक साधन आहे। हा शुद्ध बोलतो। वर्षाची सुरुवातच होणार आहे रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक या सिनेमानं। मुलांना पडणाऱ्या लैंगिक प्रश्नांवर सिनेमाची कथा आधारित आहे। अतिशय संवेदनशील विषय हाताळण्याचं धाडस रवी जाधव करतोय। बॉलिवूड मधली विशाल शेखर ही हिट संगीतकार जोडी या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते। मराठीत ब्रँड झालेल्या महेश मांजरेकर यांचा कोकणस्थांच्या जीवनशैलीवर भाष्य करणारा कोकणस्थ आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला साम्राज्य या दोन सिनेमांचंही आकर्षण असणार आहे। लग्न करा किंवा आनंदी राहा। तर लग्नानंतरच्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहे दिग्दर्शक सतीश राजवाडे। चकदे फेम सागरिका घाटगे आणि अतुल कुलकर्णी ही आगळी वेगळी जोडी या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असतं आपल्याला। अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिग्दर्शिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे। प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमातून। प्रत्येक मॅच आणि फायनल तर बास्केटबॉलवर आधारित अजिंक्य हा सिनेमा सुद्धा 2013 मध्येच रिलीज होतोय। तुझी इन्व्हॉल्वमेंट नको। त्या बास्केटबॉल कोर्टवर काय झक मारतो का मी? पण घरात बास्केटबॉल कोच नाही, नवरा असावा लागतो। फायनल हरलो ना तर बास्केटबॉल सोडून देईन कायमचा। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगात तरुणांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रश्नांवर भाष्य करण्यात आलंय होऊ दे जरासा उशीर या सिनेमातून। कुठलं तोंड घेऊन येऊ? हेच घेऊन या। चांगलंय। तर तंबूतल्या सिनेमाच्या संस्कृतीची कथा सांगतोय टुरिंग टॉकीज सिनेमा। सुबोध भावे, तृप्ती भोईर आणि किशोर कदम अशी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळतेय। एका दुर्बल स्त्रीनं राजकीय शक्तीविरोधात पुकारलेला पॉवरफुल संघर्ष म्हणजे पॉवर हे सिनेमे सुद्धा 2013 मध्ये पाहायला मिळणार आहेत। संवेदनशील हळूवार प्रेमकथेसह थ्रिलर आणि गूढ सिनेमाही यंदा मराठीत पाहायला मिळणार आहे। एका खासगी गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित गिरीश कुलकर्णीचा पुणे 52 हा सिनेमाही 2013 मध्येच रिलीज होतोय। काहीसा गूढ वाटणारा हा सिनेमा सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, भारती आचरेकर, किरण करमरकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। तू खरंच हिरो आहेस। अपयशी तर तू आहेसच। मुस्काट पडी ना। तर महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेलाचा सिक्वेल झपाटलेला 2 हा थ्रिलर सिनेमाही 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। मी बावला नाही, मी तात्या विंचू आहे। ओम फट स्वाहा। तर बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आजोबा या सुजय डहाके दिग्दर्शित सिनेमातून उर्मिला मातोंडकर मराठी सिनेमात पदार्पण करतेय। एका वन्यजीव अभ्यासिकेच्या भूमिकेतून उर्मिलाचं दर्शन मराठी सिनेमात घडणार आहे। उर्मिलाप्रमाणेच ईशा कोप्पीकरही मात सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते। या सिनेमांसह प्रेमसूत, येडा, धर्मांतर, शॉर्टकट, एक दार, भानगडी फार, शूर आम्ही सरदार हे सिनेमेही रिलीज होणार आहेत। एकूणच काय तर 2013 मध्ये वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या विषयांवरचे, बड्या बॅनरचे आणि तगडी स्टारकास्ट असलेले सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। झी 24 ताससाठी शिल्पा आपटे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।